नॉलेज का कटोरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। चटपटीत चाटमधला सर्वांचा आवडीचा असलेला पदार्थ ओली व सुकी भेळ आज मी करणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। सर्वप्रथम मी हा कांदा बारीक चिरून घेत आहे। त्यानंतर आपल्याला टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर। तर अशा प्रकारे कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर मी बारीक चिरून घेतलेली आहे। तर आता या भांड्यामध्ये मी हा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे। त्यातच मी हे बारीक चिरलेले टोमॅटो सुद्धा घातलेले आहेत आणि यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चाट मसाला पण घातला आहे आणि आता मी यात बारीक शेव घालत आहे। आता यामध्ये मी थोडे मुरमुरे आणि फरसाण सुद्धा घातलेलं आहे। तर आपल्याला हे सगळं चांगलं हलवून घ्यायचे, मिक्स करून घ्यायचे आणि अशा प्रकारे हे मिक्स करून घेतल्यानंतर यात थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा मी घालत आहे आणि पुन्हा एकदा आपण त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता अर्धा लिंबाचा रस मी यामध्ये घालत आहे आणि पुन्हा एकदा ते मिक्स करून घेत आहे। यातच थोडेसे भाजलेले शेंगदाणे मी घालत आहे आणि अशा प्रकारे आपली सुकी भेळ, चटपटीत अशी सुकी भेळ तयार आहे, तुम्ही बघू शकता। आणि आता मी ओली भेळ करत आहे। तर यामध्येच मी चिंचेची चटणी आणि पुदिना चटणी घालत आहे। तर मागच्या व्हिडिओमध्ये मी चिंचेची आणि पुदिना चटणी कशी करायची हा व्हिडिओ दाखवला होता, तर त्याची लिंक पण मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करत आहे। तर अशा प्रकारे ते मिक्स करून घ्यायचे। चिंचेची आणि पुदिना चटणी टाकल्यानंतर व्यवस्थित आपण ते मिक्स करून घेणार आहोत आणि आता मी हे एका प्लेटमध्ये सर्व करत आहे। तर अशा प्रकारे हे काढल्यानंतर मी यावरच थोडीशी बारीक शेव, त्यानंतर थोडासा कांदा बारीक चिरलेला, कोथिंबीर बारीक चिरलेली, टोमॅटो असं टाकून आपण त्याला गार्निश करू शकतो आणि वरून चिंचेची चटणी मी यावर घालत आहे आणि भाजलेले शेंगदाणे सुद्धा मी यामध्ये घालत आहे। आहा, किती छान दिसत आहे, तोंडाला पाणी येईल अशी चटपटीत ओली भेळ तयार आहे। तर जरूर करून बघा। आणखी व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा यूट्यूब चॅनल नॉलेज का कटोरा।